श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील 3रा गुरुवार. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तरी त्याचे आपल्याला कित्येक पटीने फळ हे मिळत असते. आता अगदी आपण उद्या उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. या महिन्यामध्ये महिला मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करत असतात. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकटे हे दूर होत असतात. आता या दिवशी आपल्याला हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. भारतीय घराच्या परंपरेत हळदीचे महत्त्व सर्वांच्या परिचयाचेच आहे. स्वयंपाकघरात हळदीचा वापर असो वा लग्नात हळदीचा विधी असो किंवा पूजेमध्ये हळदीचा वापर असो, प्रत्येक घरात हळदीला विशेष महत्त्व आहे. परंतु या सर्व गोष्टींपलीकडे ज्योतिषशास्त्रातही हळदीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. हळदीचा पिवळा रंग बृहस्पती ग्रहाशी संबंध दर्शवतो. ज्योतिषात हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे. तर बृहस्पती ग्रह बळकट करण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप फायदेशीर ठरतात. आता हळदीमुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो आणि आपला जर गुरुग्रह हा बळकट असेल तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही. विशेषतः म्हणजे नोकरी व व्यवसायामध्ये येणारी सर्व अडचणी, अडथळे हे देखील दूर होत असतात. मग आपण या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता हे हळदीचे उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय व या सेवा केल्या तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. उद्या आहे गुरुवार. गुरुवारी सकाळी आपण लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आंघोळ करताना देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे, चिमूटभर हळद टाकावी. या 2 वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे. तसेच तुमच्याकडे जर गुलाबजल असेल किंवा सुगंधित कोणताही द्रव्य असेल तर ते देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता. यामुळे देखील आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होत असते. आता अशा काही व्यक्ती असतात की त्यांनी कितीही प्रयत्न करा पण त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ काही केल्या मिळत नाही. किंवा आपण सेवा तर करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करतो, भगवान विष्णूंची सेवा करतो किंवा इतरही देवतांच्या सेवा करतो, पण आपण सेवा करूनही आपल्याला त्याचा फायदा जर मिळत नसेल तर आपण अशा वेळेस लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे. अगदी हा उपाय तुम्ही रोज देखील करू शकता किंवा एखादी विशिष्ट तिथी असेल तेव्हा जरी आपण सेवा करण्याच्या अगोदर हा उपाय केला तरी पण चालेल. आपण चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या शरीराला लावायचं आहे आणि आपण अंघोळ करायची आहे. अशा प्रकारे जर आपण हळद आपल्या शरीराला, त्वचेला लावली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. पण त्यासोबत आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेचे फळ हे आपल्याला प्राप्त होते. लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आपली पूर्ण होत असते. आता या दिवशी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही. हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरठ्याचं लेपन करावं. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. आता या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची पूजा मांडणार असाल तर तुम्ही पूजा मांडायची आहे किंवा अगदी तुम्ही सायंकाळी देखील ही पूजा करू शकता. मग या दिवशी महालक्ष्मी व्रताची कहाणी देखील तुम्ही ऐकू शकता. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आता मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे मातीची पंतीच घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता. आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला
त्यापुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच आपण एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे, ही हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। चिमूटभर हळद देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते व आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता यानंतर आपल्याला काही उपाय आणि काही सेवा देखील करायची आहे। भरपूर वेळा आपण उपाय करतो पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण उपायांसोबत सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ देखील घ्यायचं आहे। मीठ हे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर करत असते। तसेच हळद ही भगवान विष्णूंना व माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते। आता एका वाटीमध्ये हळद ठेवायची आहे, एका वाटीमध्ये आपण मीठ ठेवायचं आहे। देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे। हळद आपण आपल्या उजव्या हातामध्ये ती वाटी घ्यायची आहे आणि आपण भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र जप करायचा आहे। तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत असेल तर विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण करू शकता की ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे, किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावलं श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच आपण एक वेळा महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणावे। यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता या 3 सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा आपण फक्त मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही, किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता थोड्या वेळाने ही हळद आपल्याला तिथून उचलायची आहे। अगदी 15-20 मिनिटे आपण ती हळद फक्त भगवान विष्णू माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। आता थोड्या वेळानंतर ही हळद उचलल्यानंतर ही हळद आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला थोडी थोडी हळद टाकायची आहे। आणि ही हळद टाकत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तसेच त्यानंतर आपण थोडीशी हळद आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण जे मीठ घेतलं होतं तर ते मीठ देखील आपण हातामध्ये ठेवायचं आहे। थोडीशी हळद आणि त्यापुढे मीठ ठेवलं तरी पण चालेल। त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण उभं राहायचं आहे। आता आपण बाहेरच्या दिशेकडे तोंड करायचं आहे आणि ही हळद आणि मीठ याचा आपल्याला बाहेरच्या दिशेला फुंकर मारायचा आहे। आता ही हळद आणि मीठ तुमच्या घराच्या बाहेर पडून राहील तर ते आपल्याला झाडून लावायचं नाही, तर गुरुवारी दिवसभर आणि संध्याकाळी आपल्याला ते हळद आणि थोडंसं मीठ आपल्याला तिथेच दरवाजामध्ये राहून द्यायचं आहे। यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही। तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील, आपण एखादं सुशोभित घर बघितलं की त्या घराकडे आपण आकर्षित होत असतो, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं देखील आहे। त्यामुळे आपण या दिवशी आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवायचा आहे। तसेच हा उपाय देखील तुम्ही करावा। दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे। अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल। एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। आता वाटीमध्ये थोडीशी हळद राहील, त्या हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। तसेच आपण किचनच्या भिंतीवरती देखील याच हळदीने स्वस्तिक काढावं। आपण जिथे पूजा मांडत असतो त्या पूजेच्या खाली देखील आपण याच हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।